सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द स्क्रीन. तर आज आपण स्टेट ऑफ हॉर्मोज कॉन्फ्लिक्ट या विषयावर आपण एक डीप डिस्कशन म्हणता येणार नाही, एक नॉर्मल डिस्कशन करणार आहे की स्टेट ऑफ हॉर्मोज का इम्पॉर्टंट आहे इंडियासाठी आणि ते कुठे सिच्युएटेड आहे आणि पर्शियन गल्फ, ओमान गल्फ काय आहे, लेंथ, ब्रीथ वगैरे सगळं आपण बघणार आहे. तर आजचं आपल्या टॉपिकचं नाव आहे स्टेट ऑफ हॉर्मोज कॉन्फ्लिक्ट. तर वेळ न घालवता सुरू करूया. तर स्टेट ऑफ हॉर्मोज एक्झॅक्टली काय आहे? स्टेट ऑफ हॉर्मोज हे वॉटरवे आहे पर्शियन गल्फ आणि ओमान गल्फमधलं. ठीक आहे. याची रुंदी आहे 33 किलोमीटर. आणि स्टेट ऑफ हॉर्मज क्लोज झालं तर याचा इम्पॅक्ट इंडियाला का पडला, काय पडला? तर स्टेट ऑफ हॉर्मज भारतासाठी खूप महत्त्वाचा एक भारताच्या ऊर्जा गरजांपैकी क्रूड ऑइल, नॅचरल गॅससाठी मोठा हिस्सा स्टेट ऑफ हॉर्मजमधनं येतो. सुमारे 20% जास्त क्रूड ऑइल आणि LNG गॅस याचा जो पार्ट आहे आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढा स्प्रेड होतो त्याच्यापैकी 20% जास्त स्टेट ऑफ हॉर्मजमधनं येतो. आणि मोस्टली ऊर्जा सुरक्षा म्हणजे एनर्जी सिक्युरिटीसाठी भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेसाठी सौदी कंट्रीज म्हणजे सौदी अरेबिया, इराक, UAE यांच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. आर्थिक स्थिरता या मार्गातील अडखळ्यामुळे तेलाच्या किमती वाढू शकतात. आता मोस्टली काय आहे, क्रूड ऑइलपासून पेट्रोल, डिझेल बनतं. क्रूड ऑइल आलं नाही तर त्याचं इन्फ्लेशन होणार, रेट वाढणार. क्रूड ऑइल महागलं तर ट्रान्सपोर्ट मागणार. ट्रान्सपोर्ट महागलं तर जे मिडल क्लास फॅमिली किंवा मिडल क्लास लोक आहे त्यांना खूप मोठा फटका बसणार. आणि एक व्यापार मार्ग म्हणजे एक व्यापारिक दृष्टिकोनामध्ये बघायला गेलं की हा भारतासाठी पश्चिम एशिया, युरोप आणि आफ्रिकेला जोडणारा एक महत्त्वाचा सागरी मार्ग आणि पर्यायी मार्ग आहे. ती सध्या क्लोज झाला आहे. आणि याच्यामध्ये सौदी अरेबिया, UAE, कतर, कुवेत, बहरीन आणि ओमान हे प्रायमरी सप्लायर आहे क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅसेसचे. इराक आणि सौदी अरेबिया आणि कतर हे सिग्निफिकंट LNG प्रोव्हायडेड आहे इंडियासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं इराणसाठी याची स्ट्रॅटेजिक लोकेशन स्टेट ऑफ हॉर्मजसाठी. सो मी तुम्हाला मॅपवर दाखवू शकतो. दिस इज अ स्टेट ऑफ हॉर्मज. हे आहे गल्फ ऑफ ओमान आणि हे पर्शियन गल्फ आहे. पर्शियन गल्फ म्हणजे इराणचं नाव जुनं पर्शिया होतं तर त्याला पर्शियन गल्फ म्हणतात, तर आता त्याचं नाव इराण झालं आहे. हे आहे कुवेत, बहरीन, कतर, दुबई, ओमान. तर यांना ट्रेड करण्यासाठी हा एक सिग्निफिकंट मार्ग आहे आणि एक सगळ्यात सोपा मार्ग आहे. जर यांना आता इंडियासाठी जर ट्रेड करायचं असेल तर हे पूर्णपणे घुमवून या गल्फ ऑफ एबेन म्हणून इकडे यावे लागेल. तर पूर्णपणे हा लाँग रूट पडेल आणि यासाठी ट्रान्सपोर्टला मग खर्च जाईल आणि वेळ पण तेवढंच लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची स्ट्रॅटेजिक लोकेशन. या लोकेशनमुळं हे पूर्णपणे क्रूड ऑइल, नॅचरल गॅसेस हा इंडियाला कनेक्ट करतं. सो यू कॅन सी हिअर दिस इज अ वर्ल्ड मॅप. ठीक आहे. तर मोस्टली लोकांचा प्रश्न हे आहे की दुबई आणि हे USA पासून इतके दूर आहे, तर USला एवढा का इम्पॅक्ट पडतो आहे दुबईचा आणि बाकी सगळ्या गोष्टींचा? म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मज बंद झालं आहे, इराणने बंद केलं आहे, वॉर का सुरू केलं आहे. सो यू कॅन सी हे आहे इकडे इराण आणि इकडे आहे हे इराण आणि हे आहे युनायटेड स्टेट. तर युनायटेड स्टेटला इकडे एवढं लांब यायची काय गरज? मोस्टली इतक्या दूर आहे तर काय फरक पडणार आहे? तर फरक असा आहे, USनं फर्स्ट खूप वेळेस इराणवर अटॅक केले, त्याचे ग्लोबल लीडर्स वगैरे संपवले. इराणनं पण ट्राय केलं न्यूक्लिअरचं. तर ते खूप डीप विषय आहे ते. स्टेट ऑफ हॉर्मोजचा काय आहे इम्पॅक्ट USला? कारण स्टेट ऑफ हॉर्मोजमध्ये जे ऑइल आणि बाकीच्या गोष्टी ट्रेड होतात त्याचं जे ट्रेड आहे ते US डॉलरमध्ये ट्रेड होतं. आणि इराणने स्पष्टपणे सांगितलं आहे की जे पण इथून क्रूड ऑइल घेऊन जाईल त्याचं जे ट्रेड आहे ते युएनमध्ये होणार, म्हणजे चायनाच्या कंट्रीमध्ये. तर याच्यामुळं एक इकॉनॉमिकल इम्पॅक्ट पडला USवर. त्यामुळं US हे कॉन्फ्लिक्ट लवकर थांबवायचा प्रयत्न करतो आहे. आणि इराणची ही स्ट्रॅटेजिक पॉईंट आहे, स्ट्रॅटेजिक चोकअप आहे. त्यामुळे इराणला इथे मोस्टली हँडओव्हर आहे. आणि इराणचा जो सुप्रीम लीडर आहे त्याचा पण त्याच्यावर मग अटॅक करून तो पण मेला आहे. सो वी लेट सी पुढे काय होतं आहे याच्यामध्ये. बट या सगळ्या कंट्रीसाठी म्हणजे मोस्टली सौदी कंट्रीजसाठी
स्ट्रेट ऑफ हॉर्मझ हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि एशियासाठी पण हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मोस्टली जे ट्रेड आहेत इथून पूर्ण हे इकडं स्ट्रेट ऑफ हॉर्मझनच होतात. आणि लास्टमध्ये इंडियासाठी हे एक गल्फ ऑफ सौदी अरेबिया म्हणजे पूर्ण हा जो सौदी अरेबिया सेक्शन आहे हा इंडियासाठी तेवढाच इम्पॉर्टंट जेवढा यू एस इम्पॉर्टंट आहे. कारण यू एस हा डॉमिनेटेड आहे आणि मोस्टली इंडियासाठी भरपूर जेवढ्या कंट्री आहेत ते सगळ्या इम्पॉर्टंट आहे. बट मोस्टली हे गल्फ कंट्रीज, रशिया इकडे आणि इकडे यू एस हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे इंडियासाठी. सो आत्तासाठी एवढंच. मी अजून एक डिटेल व्हिडिओ याच्यावर बनवतो आणि जेवढी मला एक्स्ट्रा अजून इन्फॉर्मेशन भेटेल मी ते तुमच्यासोबत शेअर करतो. थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.